ओके, नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत तुमच्या चॅनल मध्ये. पायथागोरसच्या प्रमेयाचं उपयोजन आपण या ठिकाणी बघणार आहोत. ते उपयोजन तुम्हाला पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेलंच आहे, तरी सुद्धा आपण या ठिकाणी घेतोय आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया आपण. चला, त्याच्यातलं उदाहरणाच्या स्वरूपात दिलेलं उपयोजन आहे, थोडक्यात कृती आहे त्या ठिकाणी, आणि तीच कृती आपण प्रत्यक्षात या ठिकाणी बघतो आहोत. त्रिकोण एबीसी, ए बी सी हा त्रिकोण, यामध्ये कोण सी हा लघुकोन आहे, सी कोण लघुकोन आहे, आणि रेख एडी लंब आहे बीसीला. बीसीला म्हणजे या ठिकाणी काटकोन आहे, लक्षात घ्या. इकडून काटकोन, पलीकडून सुद्धा काटकोन. तर सिद्ध करा. काय सांगितलं बघा, जी मोठी बाजू आहे एबीचा वर्ग अधिक बरोबर बीसीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग वजा 2BC, 2 गुणिले बीसी आणि गुणिले तुमचा डीसी. अशा पद्धतीने आपल्याला हे ठिकाणी सिद्ध करायला सांगितलं. आपण प्रत्यक्षात बघूया. चला, आता या दिलेल्या आकृतीत काय करू बघा. एबी कुठे आहे तुमची, एबीला स्मॉल सी म्हणूया. नंतर एसी, ए पासून सी पर्यंत त्याला स्मॉल बी म्हणूया. आणि बीसी बी पासून सी पर्यंतच हे टोक या ठिकाणी स्मॉल ए म्हणूया. लक्षात घ्या, स्मॉल ए. त्याच्यात हा जो एडी आहे, एडीची लांबी पी घेतली, म्हणजे लंब उंची तुमची पी घेतलेली आहे. आणि त्यातल्या त्यात काय सांगितलं, हा डीसी एवढा जो भाग आहे लंब काढल्यानंतर ह्या त्रिकोणातला डीसी, त्याला आपण एक्स मानूया. असं उदाहरणात सांगितलेलं, आपण एक्स मानलं. बाळांनो, आता मला एक सांगा, ही पूर्ण लांबी बीसीची लांबी जर तुमचा ए असेल, काय म्हणतोय मी, बीसीची लांबी ए असेल पूर्ण, त्याच्यापैकी हा जर तुमचा एक्स असेल, तर बीडीची लांबी जी होईल ती ए वजा एक्स होईल. लक्षात ठेवाल का? तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ही पूर्ण लांबी ए, बी पासून सी पर्यंतची लांबी स्मॉल ए, त्याच्यापैकी डीसी तुमचा एक्स. तर तुम्हाला जर बीडी विचारला तर स्मॉल ए, मोठ्या ए मधून एवढा एक्स वजा केला तर तुम्हाला बीडीची लांबी मिळते. म्हणून बीडी काय आला तुमचा ए वजा एक्स. म्हणून या ठिकाणी हे महत्वाचं आहे अतिशय समजणं. बीडी बरोबर ए वजा एक्स कसं काढलं, पूर्ण अंतर ए, त्याच्यातनं हा एक्स वजा जर केला तर बीडी मिळतो तुमचा ए वजा एक्स. ओके, हे जर समजलं असेल तर चला, आपण या ठिकाणी 2 त्रिकोण केले. लंब काढल्यामुळे हा अलीकडचा एक काटकोन त्रिकोण, पलीकडचा एक काटकोन त्रिकोण, दोन्ही त्रिकोणांमध्ये पायथागोरस आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आणि म्हणून अलीकडच्या त्रिकोणाला एडीबी म्हटलं बघा. ए डी बी ह्या त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय जर लावायचं झालं तर सीचा वर्ग आहे की नाही, सीचा वर्ग बरोबर हा कर्णाचा वर्ग, आणि दुसरी ही बाजू बीडीचा वर्ग आणि एडीचा वर्ग असं लिहिणार आपण. म्हणून बघा, सीचा वर्ग बरोबर ह्या बाजूचा वर्ग, ह्या बाजूचा वर्ग म्हणजे काय, ए वजा एक्स त्याचा वर्ग अधिक ही उंची घेणार काटकोन करा. हे 2 काटकोन भरणाऱ्या बाजू आहेत ना, एडी आणि बीडी. लक्षात घ्या, एडी आणि बीडी काटकोन करणाऱ्या बाजू, हा कर्णाचा वर्ग बरोबर ह्या काटकोन करणाऱ्या बाजूचा वर्ग आणि ह्या दुसरी काटकोन करणारी बाजू तिचा वर्ग. म्हणून काय दिलं बघा, ए वजा एक्स त्याचा वर्ग अधिक पीचा वर्ग. ओके, हा सी वर्ग जसाच तसा. आता वर्ग विस्ताराचं सूत्र तुम्ही शिकलेलं आहात बाळांनो. वर्ग विस्ताराचं सूत्र काही सांगायची गरज नाही तुम्हाला. ए वजा बी कंसाचा वर्ग जर असेल तर आपण असं लिहितो, ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग. हे वर्ग विस्ताराचं सूत्र जसंच तसं. बघा, ए चा वर्ग वजा 2 गुणिले एबी म्हणजे बी या तुमचा एक्स आहे, म्हणजे वजा 2ax अधिक बीचा वर्ग म्हणजेच कोणाचा वर्ग, एक्स वर्ग अधिक पी वर्ग तुमचा जसाच तसा. वर्ग विस्ताराचं सूत्र आपण या ठिकाणी वापरलेलं आहे, म्हणून मी पुसून टाकतो, तुमच्या लक्षात येईल. ओके, त्याच्यानंतर हा पी वर्ग जसाच तसा. चला, आता पुन्हा तसंच एडीसी कडे जाऊया. एडीसी, एडीसी मध्ये जर गेलात तर ही एडी काटकोन करणारी बाजू आणि डीसी सुद्धा काटकोन करणारी बाजू आहे, आणि एबी तुमचा कर्ण आहे. मग इथे जर पायथागोरस लावायचा असेल तर बीचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग अधिक पीचा वर्ग. आणि बघा, पायथागोरस लावलं एडीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार बीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग अधिक पीचा वर्ग म्हणजे पी वर्ग अधिक एक्स वर्ग. तेच त्याचा अर्थ तो झाला. आपल्याला काय पाहिजे, पी ची किंमत लागते, पी वर्गाची किंमत. जशी इथे पी वर्ग आहे ना, तसं काय करूया, हा पी वर्ग मी बाजूला घेतला, इकडे हा बी वर्ग मध्ये हा एक्स वर्ग वजा झाला, म्हणजे पी वर्ग बरोबर काय, हा एक्स वर्ग इकडे गेल्यानंतर बी वर्ग मधून वजा होईल की नाही तो. म्हणून आपण ही पी वर्ग जशीच तशी दिले. बी वर्ग मधून काय केलं, एक्स वर्ग वजा केला, याला 2 नंबर म्हटलं. आता हे 2 नंबरचं उचलायचं आणि ह्या ठिकाणी ठेवायचं. बघा, मी काय म्हणलं, 2 मधील
पी वर्गची किंमत, ही पी वर्गची किंमत आहे, पी वर्गची किंमत बी वर्ग वजा एक्स वर्ग ही जी काढली ही किंमत एक मध्ये ठेवू, म्हणजे या ठिकाणी ठेवूया. मग हा सी वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ax अधिक एक्स वर्ग, आणि इथे तुमचा हा पी वर्ग होता की नाही, पी वर्गची किंमत ही टाकली बघा, बी वर्ग वजा एक्स वर्ग. एवढी जागा कोणी घेतली, येणे घेतली, कारण ती पी वर्गची किंमत आहे म्हणून ती इथे लिहिली बी वर्ग वजा एक्स वर्ग. त्याच्यातनं तुमचा हा एक्स वर्ग आणि हा एक्स वर्ग कटला अधिक वजा असल्यामुळे. आता उरले तुमचे सी वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ax अधिक काय उरले तुमचे बी वर्ग. सी वर्ग जसाच तसा, ए वर्ग जसाच तसा, हा बी वर्ग घेतला आणि मग नंतर हे पद पुढे लिहिलं. ओके, चला आता सी वर्ग म्हणजे काय हो, सी वर्ग म्हणजे तुमचा ए बी चा वर्ग, ती किंमत लिहिली बरोबर. ए वर्ग म्हणजे काय, ए वर्ग म्हणजे ही ए ची किंमत आहे ती पूर्ण बीसी चा वर्ग झाली अधिक बी वर्ग, बी वर्ग म्हणजे काय तुमचा एसी आहे म्हणून तो एसी चा वर्ग झाला, वजा तुमचे हे 2 ए म्हणजे काय तुमचा पूर्ण बीसी आहे म्हणून बीसी गुणिले एक्स, एक्स म्हणजे काय तुमचा बीसी. मग जिथे ए बी सी याच्या किमती ज्या आकृतीवरनं जशाच्या तशा टाकल्यात आणि हेच तुमचं सिद्धता होती, साध्य होतं बघा. ए वर्ग ए बी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग वजा 2 बीसी डीसी. अशा पद्धतीने अतिशय सोपी सिद्धता आहे. या ठिकाणी पायथागोरस लावलं, इथं पायथागोरस लावलं, त्याच्यानंतर पी वर्गची किंमत त्याच्यात टाकली की आपल्याला जे उत्तर पाहिजे ते उत्तर येतं. तुम्ही प्रत्येक स्टेप जर असं काळजीपूर्वक पाहत गेला तर अतिशय सोपा असा भाग आहे. जे भाग नाही कळाला तो व्हिडिओ थोडासा मागे घ्यायचा आणि पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला 100% समजेलच. चला पुढचा भाग घेऊया आपण. ओके, पहा मित्रांनो, 2 नंबरचं उदाहरण या ठिकाणी आहे. पहिलं लघुकोनाच्या संदर्भात बघितलं, आता विशाल कोनाच्या संदर्भात आपण 2 नंबरचं उदाहरण पुस्तकात दिलेलं आहे. पुन्हा आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया. त्रिकोण एबीसी, चला एबीसी त्रिकोण आहे, ए बी सी हा विशाल कोन त्रिकोण दिसतोय. याच्यामध्ये एसीबी हा विशाल कोन आहे, ए सी बी म्हणजे हा जो कोन आहे तो 90च्या मोठा आहे म्हणून हा ए बी सी हा जो त्रिकोण दिसतो हा तुमचा विशाल कोन त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये काय झालं, एडी ही बघा रेख ईडी लंब बीसी, हा ईडी काय केला बीसी ला लंब केला, म्हणजे बीसी ऍक्च्युअली इथपर्यंतच आहे, इथून इथपर्यंतचा भाग वाढवला आणि त्याच्यावर असा लंब टाकला. मग ही लंब टाकून ही उंची पी झाली आणि सी पासून इकडे वाढवल्यानंतर याला डी म्हटलं आणि एवढ्या अंतराला आपण काय केलेलं आहे, एक्स अंतर घेतलेलं आहे. सीडी अंतर एक्स न वाढवलेलं आहे. हे लंब अंतर पी आहे. लक्षात घ्या हे बीसी अंतर आहे, बीसी ला स्मॉल ए, एबी ला स्मॉल सी आणि एसी ला स्मॉल बी. अशा पद्धतीने आपण नावं दिलेली आहेत, बाकी काही विशेष नाही ह्यामध्ये. म्हणून समजा एडी बरोबर पी असं घेतला. एसी दिसतोय तुम्हाला, एसी कुठे आहे, ए आणि सी तो बी आहे बघा इथे या ठिकाणी. नंतर एबी, चला ए पासून बी पर्यंतचा अंतर तो स्मॉल सी घेतला. नंतर बीसी दिसतोय, बी पासून सी पर्यंत स्मॉल ए आहे आणि डीसी तुमचा एक्स आहे पा या ठिकाणी. आणि म्हणून आता डीबीचा अंतर, डीबीचा अंतर म्हणजे ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंतचा अंतर म्हणजे एक्स अधिक ए आणि म्हणून किंवा ए अधिक एक्स. डीबी या डी पासून बी पर्यंतचा अंतर म्हणजे हे अंतर अधिक हे अंतर म्हणजे ए अधिक एक्स किंवा एक्स अधिक ए. डीबी बरोबर काय आला किंवा बीडी बरोबर काय आला तुमचा ए अधिक एक्स. चला आता या ठिकाणी पुन्हा काय झालं, ह्या लंबामुळे पायथागोरसचं प्रमेय लावायचं आपल्याला. पायथागोरस कोणत्या त्रिकोणासाठी लावूया, ए डी बी मोठा त्रिकोण ए डी बी. याच्यात हा कर्ण झाला आणि ही काटकोन करणारी बाजू, दुसरी इथे काटकोन करणारी, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत एक काटकोन करणारी, दुसरी ही काटकोन करणारी बाजू आणि त्यांचा कर्ण काय झाला, हा ए बी झाला. म्हणून कर्ण काय झाला, सी चा वर्ग बरोबर बघा, सी चा वर्ग बरोबर हे अंतर म्हणजे ए अधिक एक्स नाही का, त्याचा वर्ग अधिक पी चा वर्ग. म्हणून इथे लिहिलं बघा, सी चा वर्ग बरोबर हे पूर्ण बीडीचा अंतर ते किती आहे, ए अधिक एक्स म्हणून त्याचा ए अधिक एक्स त्याचा वर्ग आणि ही उंची एडी आहे तिचा पी चा वर्ग. अशा पद्धतीने लिहिलं बघा. पायथागोरसचं प्रमेय कसं वापरलं तुमच्या लक्षात आलं. सी वर्ग जसाच तसा. आता वर्ग विस्ताराचं सूत्र ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. अशा पद्धतीने आपण विस्तार करत असतो. ए वर्ग अधिक 2ab, ए बी च्या ऐवजी एक्स लावला म्हणून 2ax असं लिहावं लागेल, अधिक बी चा वर्ग असतो, बी च्या ऐवजी तुमचा एक्स वर्ग, एवढाच फरक आहे या ठिकाणी.
अधिक तुमचा पीचा वर्ग जसाच्या तसा. याला नंबर 1 म्हटलं बाळांनो. चला आता एडीसी नावाचा त्रिकोण घेऊया आपण. एडीसी स्मॉल त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण, हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? बीसीचा वर्ग. बीसीचा वर्ग बरोबर पीचा वर्ग गुणिले अधिक एक्सचा वर्ग. पायथागोरस जर लावलं तर कर्णाचा वर्ग बरोबर ही काटकोन करणारी बाजू एक्स वर्ग अधिक पीचा वर्ग. बघा या ठिकाणी बी वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक पी वर्ग. याच्यामध्ये पायथागोरस लावला. आपल्याला काय लागतो? हा पी वर्ग लागतो. म्हणून पी वर्ग बरोबर ह्या बी वर्ग मधून हा एक्स वर्ग तिकडे गेल्यावर मायनस होतो एक्स वर्ग. हे नंबर 2चं विधान आलं. आता काय करायचं? फक्त या ठिकाणी जे पी वर्ग आहे ना त्या पी वर्ग मध्ये ह्या पी वर्गाची किंमत टाकायची आपल्याला. म्हणून लिहिलं बघा 1 मध्ये म्हणजे ह्या 1 नंबरच्या समीकरणामध्ये 2 मधील पी वर्गाची जी किंमत आहे बी वर्ग वजा एक्स वर्ग, पी वर्गाची किंमत ठेवून मग बघा हे सी वर्ग ए वर्ग 2a x अधिक एक्स वर्ग. आता पी वर्गाची किंमत म्हणजे बी वर्ग वजा एक्स वर्ग. बघा बी वर्ग वजा एक्स वर्ग. याच्यात काय झालं बाळांनो? हा एक्स वर्ग अधिक आणि हा वजा एकमेकाशी कटल्यानंतर उरलेला ए वर्ग अधिक तुमचा हा उरलेला बी वर्ग अधिक 2ax. राईट. एक्स वर्ग कटल्यामुळे सी वर्ग जसाच तसा ए वर्ग बी वर्ग आणि अधिक 2ax. ओके. आता सी वर्ग म्हणजे काय हो? ही किंमत ती कोणाची आहे? एबी. म्हणून त्याच्या जागेवर एबीचा वर्ग अधिक ए वर्ग बघा म्हणजे हा तो कोण आहे? बीसी आहे म्हणून बीसीचा वर्ग अधिक बी वर्ग. हा बी ची किंमत ही म्हणजे ती काय होईल तुमची? एसीचा वर्ग अधिक 2a पुन्हा हा तो म्हणजे काय? बीसी 2bc गुणिले एक्स म्हणजे काय तुमचा? सीडी म्हणून किंवा डीसी. अशा पद्धतीने सीडी किंवा डीसी. आणि हेच नेमकं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. अतिशय सोपा असा भाग आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून सॉल्व्ह करायचा आहे. सहज लक्षात येईल तुम्हाला. व्यवस्थित लिहून घ्या. पुढचं अपोलोनियसचं प्रमेय बघूया. ओके मित्रांनो, या प्रकरणाचं शेवटचं प्रमेय म्हणजे अपोलोनियसचं प्रमेय आणि अतिशय महत्वाचं प्रमेय आहे अपोलोनियसचं प्रमेय. चला आता अपोलोनियसचं प्रमेय. याच्या आधी आपण जे 2 छोटे छोटे प्रमेय घेतले, एक लघुकोना संदर्भात आणि एक विशाल कोना संदर्भातले, त्या प्रमेयांचा आधार घेऊन आपण अपोलोनियसचं प्रमेय या ठिकाणी सिद्ध करणार आहोत. बघा हे प्रमेय आहे. प्रमेय म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू एम हा बाजू बीसीचा मध्यबिंदू आहे. एम हा बीसीचा मध्यबिंदू. त्रिकोण ए बी सी याच्यात बीएमचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर एमसीचं आहे. म्हणजेच एम हा त्याचा काय झाला? मध्यबिंदू सेंटरवरती आहे. ओके. असेल तर काय सांगितलं? एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग, एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर 2am. एम म्हणजे ही मध्यगा झाली तर तुमची काय झाली? 2am चा वर्ग अधिक 2bm चा वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं. म्हणजे ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग बरोबर मध्यगाचा वर्ग पण त्याची दुप्पट. एम तुमची मध्यगा आहे कारण ही काय करते? ह्या बाजूला आणि ह्या बाजूला सारखं भागात विभागते म्हणून एम ला काय म्हणतो आपण? मध्यगा. तिचा वर्ग अधिक 2bm चा वर्ग हे सिद्ध करणार आहोत. मग आता पक्षात बघा काय काय घ्यायचं. पक्षात जेवढं माहिती होतं त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू एम हा बाजू एबीचा मध्यबिंदू म्हणून तेच वाक्य जसंच्या तसं इथं लिहिलं. इथपर्यंतचं वाक्य पक्षामध्ये. ओके. साध्यामध्ये हे सिद्ध करायचं म्हणून साध्यामध्ये जसं तसं आलं. नंतर थोडीशी रचना केली. एडी लंब बीसी काढला. आता या ठिकाणी काय झाला? एडी काढला, लंब कोणाला काढला? बीसीला. म्हणजे ह्या त्रिकोणाची उंची काढली थोडक्यात आपण लंब काढल्यामुळे. तेवढा आपण बदल केलेला आहे. चला आणि पुढची आता प्रोसिजर खूप सिंपल आहे, सोपी आहे. सिद्धता. जर रेख एम हा रेख बीसीला लंब नसेल, नाहीच आहे तो लंब. एम हा बीसीला लंब आहे का नाही? एडी लंब आहे. नसेल तर 2 शक्यता आहेत त्याच्यामध्ये. एएमबी हा कोण आणि एएमसी म्हणजे इकडचा कोण नाही का? हा विशाल कोण आणि हा लघु कोण. मग त्या यापैकी एक विशाल कोण कोणता? हा विशाल कोण. आणि इकडचा कोणता? दुसरा लघु कोण असतो. आपल्याला डोळ्यालाच दिसतंय या ठिकाणी. बघा मग आता तेच वाक्य. एएमबी हा विशाल कोण आणि एएमसी हा लघु कोण मग नाही का? मग आता विशाल कोण जर असेल हा तर विशाल कोण असेल तर आपण विशाल कोणाचा आता जे प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे त्या प्रमेयाचा उपयोग करणार. विशाल कोणामध्ये हा एबीचा वर्ग सगळ्यात मोठी जी बाजू असते ती बाजू विशाल कोणातली सर्वात मोठी एबीचा वर्ग बरोबर एएमचा वर्ग अधिक
बीएम चा वर्ग किंवा एमबी चा वर्ग, बघा ह्या बाजूचा वर्ग बरोबर एएम चा वर्ग अधिक एमबी चा वर्ग मागच्या प्रमाणे अधिक 2 गुणिले बीएम आणि गुणिले तुमचा पुढे हा एमडी इथपर्यंत घेतलेला एमडी. हे आपण विधान आता मागच्या याच्यात घेतलं त्याप्रमाणे हे नंबर 1. नंतर बघा पुढचा हा लघुकोन आहे एएमसी. एएमसी आता याच्यात लावायचा. एएमसी या त्रिकोणामध्ये आपण लघुकोना संदर्भाचं प्रमेय आपण या ठिकाणी लावू शकतो. मग याचा लिहायचं असेल तर एसीचा वर्ग. एसीचा वर्ग म्हणजे लघुकोनाच्या समोरची बाजू एसीचा वर्ग. जशी विशाल कोणाच्या समोरची बाजू एबीचा वर्ग घेऊन हे वरचं लिहिलं तसं ह्या लघुकोनाच्या समोरची बाजू एसीचा वर्ग बरोबर एमसीचा वर्ग म्हणजे ही बाजू तिचा वर्ग अधिक एएमचा वर्ग. एएमचा वर्ग अधिक एमसीचा वर्ग. लक्षात घ्या जसं आपण विशाल कोणाच्या संदर्भात याचा वर्ग केला बरोबर काय लिहिला याचा वर्ग हे पहा एएमचा वर्ग अधिक कुठं लिहिलं वरती एमबीचा वर्ग. हा एमबीचा वर्ग घेतला अधिक 2 गुणिले बीएम गुणिले एमडी असं लिहिलं. आता हा लघुकोन आहे. लघुकोनात काय करायचा एसीचा वर्ग बरोबर हे पहा बरोबर एएमचा वर्ग इथपासून इथपर्यंत एएमचा वर्ग अधिक एमसीचा वर्ग वजा 2 एमसी याच्या डबल 2 एमसी गुणिले तुमचा हा एमडी सुद्धा या ठिकाणी घ्यावा लागतो. हे लघुकोनाच्या संदर्भातला आता आधीचं जे प्रमेय आहे ना त्या प्रमेयाचा आधार घेतला आणि त्याच्यानंतर काय झालं बाळांनो हे बीएमचं जेवढं अंतर आहे ना तेवढंच अंतर एमसी आहे. म्हणजे जिथे जिथे तुमचा एमसी दिसेल ना तिथे तिथे बीएम टाकणार आहे. म्हणून बघा परंतु बीएम बरोबर एमसी. बीएम काय बीएम बरोबर एमसी कारण हा मध्यबिंदू आहे ना. बीसीचा जर मध्यबिंदू असेल तर एवढा अंतर आणि एवढा अंतर सेम असेल म्हणून एमसी आणि बीएम सारखा आहे. मग बघा हे एसीचा वर्ग जसंच तसं एएमचा वर्ग जसंच तसं जिथे एमसी आला ना एमसी त्या ठिकाणी बीएम टाकला नाही का. वजा चिन्ह जसंच तसं 2 जसेच तसे पुन्हा एमसी आला. एमसी म्हणजे काय घेतला बीएम घेतला गुणिले एमडी. म्हणजे वरच्या समीकरणामध्ये जिथे जिथे एमसी दिसला तिथे तिथे बीएम टाकला कारण एमसी आणि बीएम सारखे आहेत म्हणून आपण तसा बदल केला. आता हे 2 विधान मिळाले 2 समीकरण मिळाले. हे दोन्ही समीकरणांची आता बेरीज करणार आहे. बघा समीकरण 1 व 2 यांची बेरीज करूया. चला आता यांची बेरीज करताना ही डावी बाजू आणि डावी बाजू लिहा. एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर हे जसंच्या तसं हे बघा हे जसंच्या तसं लिहिलं. त्याच्या खाली हे पुन्हा जसंच्या तसं लिहिलं. त्याच्यात काय झालं बाळांनो बघा हे 2 बीएम एवढी आणि हे 2 बीएम एवढी हे अधिक आणि वजा असल्यामुळे एकमेकाशी कटले. हा भाग पूर्ण कटला तुमचा. ओके एबी वर्ग अधिक एसी वर्ग जसेच तसे बरोबर एएम आणि एएम दोनदा आल्यामुळे 2 एएमचा वर्ग अधिक हे एकमेकाशी कटले. आता एमबी आणि बीएम सारखेच आहे ना. एमबीचा वर्ग लिहिणे काय बीएमचा वर्ग लिहिणे काय हे बीएमचा वर्ग हे सुद्धा बीएमचा वर्ग म्हणजे हे सुद्धा किती आले तुमचे 2दा बीएमचा वर्ग. मग अपोलोनियसचं प्रमेय काय सांगतं जर एएम तुमचा वर्ग मध्यगा असेल तर मध्यगेच्या एका बाजूला असलेली बाजू तिचा वर्ग करा तिच्या दुसऱ्या बाजूला असलेली बाजू तिचा वर्ग करा तर तो जो वर्ग येतो तो कसा येतो बरोबर मध्यगेच्या वर्गाच्या दुप्पट अधिक हे जे बीएम किंवा एमसी आहे त्याच्या वर्गाच्या दुप्पट. अशा पद्धतीचं हे अपोलोनियसचं प्रमेय अतिशय सोपं प्रमेय. या प्रमेयावर आधारित उदाहरणं आपल्याला या ठिकाणी भरपूर उदाहरणं सोडवायची आहेत मित्रांनो. या ठिकाणी अपोलोनियसचं प्रमेय घेऊन आपण या ठिकाणी थांबूया. बाकीची उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. धन्यवाद.